आमच्या इकडे एक नवीन फुटपाथ बनला आहे चिंचवड साईडला, तर मी आलो तिकडे फुटपाथवर चालायला. आणि फुटपाथवर चालता एवढी गरमी झाली आहे आणि आमच्या घरात फ्रीज पण नाही आहे. तर असा विचार केला की आम्ही घरामध्ये माठ घ्यायचा. एक माठ ऑलरेडी आहे घरात, पण अजून एक माठ घ्यायचा आम्हाला. मस्त त्यांनी बनवला आहे. आम्ही विचार करतोय हिंजवडीत असा कधी फुटपाथ होईल, पण ठीक आहे चालतंय. आपली गाडी आली आहे, आपण गाडीत बसून निघूया आता. आपल्याला मडकी घ्यायला तिथे गाईज. आम्ही थोडे झाडं पण बघितले, इंडोर झाडं पाहिले घरात वापरायला. रात्रीचे आम्ही झाडं घेतोय, तर झालो की रात्रीचे झाडं घेतोय घरात लावायला. त्यानंतर मोगराचा वास घेतला आहे मी. इतके दिवस मी कसा वेगळाच वास घेत होतो, आज मी मोगराचा वास घेतला आहे. फायनली आम्ही तुळस विकत घेतली आहे आणि एक माठ विकत घेतला आहे. एका माठाने एक माठ विकत घेतला आहे गाईज. आता मी तो माठ धुणार आहे, कारण की तो धुवावाच लागतो. असं माठ आणला ना त्याला धुवावा लागतो 2-3 वेळा. आपण त्याला मस्त पाण्यात भरू आणि जरा खवळू त्याला मधून. आणि जरा त्याचं काही घाण असेल ती नीट होऊन जाईल. आणि तो उद्या संध्याकाळपर्यंत रेडी होईल पाणी प्यायला. इथं 2 झाला का तेव्हा किती 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 घाण निघाली बघा, किती घाण निघाली माठाची. डायरेक्ट पाणी पिला परत धुवा आपण तो माठ. एक माठ दुसऱ्या माठाला धुतोय आणि तिसरा माठ व्हिडिओ काढतोय. ओके गाईज, माठ झालाय धुवा आपल्याला 2दा. आता उद्या सकाळी परत एकदा धुवा आपण भेटूया उद्या नवीन ब्लॉग मध्ये. ओके बाय गाईज. तिकडे शेकोटी गेली कोणतरी, एवढ्या भरुणाची शेकोटी केली भाऊनी. काय करावं भाऊला. गाईज आम्ही आलोय परत रोहनसोबत. कमेंट्स कुठं आलोय आपण. भाऊला खायचे म्हणून आलोय, मला नाही खायची. मी फक्त टेस्टिंगला खातोय पाणीपुरी. काही दुसरी घे. कानपोर अंगावर सांडून घेतलंय. होतं कधी कधी. परत एकदा पोळी आपण ट्राय करू एकदम चांगल्या मनाने. तिखट पाणी जास्त माझ्या. काही आम्ही 2 पाणीपुरी खाल्ले आणि सुकीपुरी पण. एक पाणीपुरी खाल्ली आणि 2 सुकीपुरी घेतल्या. गाईज अननस घेतोय. अननस खायचे दिवस आले भाऊचे. मी पण अननस खातोय, कारण की मला गरज नाही आहे, पण मी खातोय. मला गरज नाही आहे पण मी खातोय.